तुमच्या टेन्शनमधून उभे केले पाहिजे. मागच्या काळात जे झालंय तेच पुढच्या काळात होईल का? म्हणजे फक्त टार्गेट सत्ताधारी पक्ष असेल? नाही. काय झालं सर, आता सगळ्यांना काय वाटतं की हे फक्त सरकारच्या विरोधात बोलते, सरकारच्या विरोधात बोलते. कारण काय यांनी असे टायमिंगला प्रवक्ते ठेवलेले आहेत. इतक्या वाजूपासून इतक्या वाजेपर्यंत हा प्रवक्ता बोलन, ह्या टायमिंग नंतर हा प्रवक्ता बोलन, एक बोलून जातो. यांनी उपोषण कसं सोडवलं की 1 महिन्यात आरक्षण देतो. मग ह्या 1 महिन्यात त्या 1-2 महिन्यात त्यांनी त्या प्रवक्त्यांनी म्हणले का की आम्ही मराठा आरक्षण अशा पद्धतीने देणार, ओबीसीत आम्ही टाकणार आहे, सगळे स्वराची मागणी. हे बोलत नाही. हे काय करतात, मीडियामध्ये येतात, त्याची ब्रेकिंग न्यूज होती, दिवसभर तीच चर्चा चालती, जरांगे पाटलाकडून उत्तर त्यांना अपेक्षित असतं, हाच झोळ चाललेला आहे. त्यामुळं काय होता तुमचा प्रश्न? महाविकास आघाडीवर टीका होत ना, फक्त सत्ताधाऱ्यांवरच का होत? हां, तर हे महाविकास आघाडीवाले एकही आमदार खासदार, आता तुम्ही तुमचे मोठमोठाले न्यूज चॅनल तुम्ही बघितलं का, ही लोक विरोध करीत नाही म्हणून जरांगे पाटील त्यांचं नाव घेत नाही. कोणाकोणाचं नाव घेणार? जे विरोध करतील त्याचं नाव घेईन ना. म्हणजे इकडून समोरून एक जण मारायला आला आणि याच्यासोबत माझं पहिलंच भांडण आहे, मग पहिले याला मारू का हे माझ्या डोक्यात दगड घालायला आला ते पाहू. तर आम्ही फक्त आज जे समोरून वार जो येतोय तो आम्ही बघतोय. याला नंतर त्यांनी आणि हे घरी बसणार आहे ना, आणि सगळे उताने केल्यावर कळतील की मनोज जरांगे पाटील हे शरद पवार साहेबाचे माणूस आहे, शिंदे साहेबाचे, फडणवीस साहेबाचे, कुणाचे, हे सगळे उताने केल्यावर यायला सगळ्याला पाडल्यानंतर लक्षात येईल की हे माणूस कोणाचा होता. म्हणजे जरांगे पाटलाचा अजून कोणाला ठाव लागला नाही, तो लोकसभेतही लागला नाही, विधानसभेत लागणार नाही, आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती याच्यात कशातच त्यांचा ठाव लागणार नाही. कळलं येणाऱ्या काळामध्ये.